नमस्कार, आपण पाहता एसबीएन मराठी. मी आहे आपल्या सोबत वैष्णवी भस्मे. एक नजर टाकूयात आजच्या हेडलाईन्सवर. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा. मुंबईत मुसळधार पावसामुळे चाकरमान्यांची तारांबळ. रेल्वे रुळांवर, रस्त्यांवर पाणीच पाणी. भांडूपाणी कुर्ला स्टेशनच्या रेल्वे ट्रॅकवरचं पाणी ओसरल्यानंतर लोकल ट्रेनची वाहतूक पूर्ववत. मध्य रेल्वेचा अप आणि डाऊन मार्ग सुरू. नरेंद्र मोदी यांची प्रवृत्ती देशाच्या हिताची नाही. विधानसभेला राज्यात सत्ता परिवर्तन. शरद पवार यांचे सांगलीत वक्तव्य. विधानसभेला कोणीही यावं, पहिलवान छोटा असो किंवा मोठा फरक पडत नाही. रोहित आर पाटील यांचे संजय काका पाटील यांना अप्रत्यक्ष आव्हान. रोहित पाटलांना विधानसभेच्या उमेदवारीचे. मला खात्री आहे तुमच्या प्रश्नांची सोडवणूक नक्की होईल. शरद पवारांनी दिले रोहित पाटलांच्या अप्रत्यक्ष उमेदवारीचे स्पष्ट संकेत. तुकोबांच्या पालखीचं पहिलं गोल रिंगण. बेलवाडीत रंगला भव्य रिंगण सोहळा. तर चांदोबाचे लिंब येथे माऊलींच्या पालखीचं पहिलं उभं रिंगण पार. कोकणासाठी 24 तास महत्त्वाचे. समुद्र खवळला. रत्नागिरीला रेड, तर पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडसाठी ऑरेंज अलर्ट जारी. सांगली महापालिकेच्या वसंत व्याख्यानमालेला सुरुवात. 29व्या वसंत व्याख्यानमालेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते उद्घाटन. उपराकार लक्ष्मण माने यांनी गुंफले पहिले पुष्प. लंडनहून येणारी वाघनकं शिवरायांची नाहीतच. खरी वाघनकं साताऱ्याबाहेर गेलीच नाहीत. इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंतांचा मोठा दावा. नीट पेपर फुटला. केंद्र सरकारची पहिल्यांदा सर्वोच्च न्यायालयात कबुली. नीट प्रकरणात सीबीआय कोठडीतील आरोपी संजय जाधवला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी. फरार आरोपी इरांना कोणगुलवार निलंबित. काँग्रेसचे नेते राहुल गांधी हिंसाग्रस्त मणिपूर दौऱ्यावर. महिला तरुणांकडून रस्त्याच्या दुतर्फा रांगा लावून स्वागत. हेडलाईन प्रायोजक लक्ष्मीनारायण सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल. सर्व अत्याधुनिक सुविधा, 24 तास अत्यावश्यक सेवा. इथं आहे सुसज्ज अद्ययावत आयसीयू, मेडिकल पॅथ लॅब, 2D इको आणि डायलिसिसची सुविधा.